नमस्कार मित्रांनो, भीमाशंकर टाइम्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत। काल आपण आंबे शेती या ठिकाणी मुलाखत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो होतो आणि या ग्रामस्थांनी आंबे शेती येथील आणि तिवलदारा येथील ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत सदस्यांवर मोठ्या प्रमाणावर टीका केल्या होत्या आणि आज आपल्या सोबत आहेत तेच कालचे ग्रामस्थ जोडगे दादा आहेत आणि अजून आपल्या सोबत आहेत घोडेगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मनोज काळे। आपण त्यांची कालच्या ज्या ग्रामस्थांनी टीका केली त्या संदर्भात मुलाखत घेणार आहोत, चर्चा करणार आहोत। तर नमस्कार। तर काल ग्रामस्थांनी तिवलदारा आणि आंबे शेती येथील ग्रामस्थांनी टीका केली ग्रामपंचायत आणि सदस्यांवर। नक्की तुम्ही काम करत नाही म्हणून केली का कशावरून, काय नक्की प्रकार आहे? नाही तर कालचा विषय जर पाहिला, त्यांनी जी त्यांची भूमिका मांडली किंवा त्यांची जी तक्रार मांडली ती योग्यच आहे। मागील 4-5 वर्षापासून घोडेगाव ग्रामपंचायतनी आमच्या येथील जो बंधारा आहे तिथे ढापेच लावले नाहीत, त्यामुळं जे उन्हाळ्यात पाणी कमी पडतं त्याचा सगळा तोटा आर्थिक लोकांना सहन करावा लागतो। त्यामुळे त्यांनी जी त्यांची भूमिका मांडली ती अगदी बरोबर आहे। मग टीका केली म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांवर पण टीका केलेली आहे ग्रामस्थांनी। ग्रामपंचायत सदस्य कामच करत नाही अशी नाही, कसं माहिती आता त्यांनी त्यांची भूमिका मांडली, आम्ही आमचं काम करत असतो। समजा आता मी एक लोकप्रतिनिधी आहे, लोक मला सांगतायत की बाबा इथं बंधाऱ्याला ढापे लावले पाहिजे किंवा मलाही दिसतंय की आपण ढापे लावले पाहिजे। गेले मी जेव्हापासून ग्रामपंचायत सदस्य झालोय त्यावेळेपासून मी अगदी ऑक्टोबर किंवा सप्टेंबर मध्येच त्यांना आठवण करत असतो की बाबा आपल्याला ढापे वेळेत लावायला पाहिजे, तिथं पाणी कमी पडतंय। मी वेळोवेळी त्यांना सांगितलेलं आहे, पण काय होतंय ते लावत का नाही हा मला मोठा प्रश्न पडलाय। आता मागील वर्षी पण असंच झालं की त्यांना म्हणलं आपण ढापे लावू, हे करू, लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही वेळेत ढापे लावा, उशिरा पाणी वड्याला राहत नाही, आपण जर उशिरा लावलं तर ढापे लावूनही उपयोग नाही। तर मागच्या वर्षी मी त्यांना एक माणूस दिला होता, त्यांचा नंबरही दिला होता ग्रामपंचायत प्रशासनाला की तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्या, ढापे लावून घ्या। बघा आज आम्ही एक सदस्य आहोत, आम्ही काय करू शकतो, जे लोकांच्या अडचणी आहेत त्या आम्ही ग्रामपंचायतला सांगू शकतो, ग्रामपंचायत प्रशासनाला सांगू शकतो, पुढील काम त्यांचं आहे, त्यांनी ढापे लावून घेतले पाहिजेत। परंतु मग तुमचं ग्रामपंचायत ऐकत नाही का की तुम्हाला नागरिक ग्रामस्थ सांगतायत की ज्यांनी तुम्हाला निवडून दिले ग्रामस्थांनी ते तुम्हाला काम सांगतायत आणि तुम्ही ग्रामपंचायत मध्ये नक्की तुमचं ऐकत नाही का? ग्रामपंचायत नक्की ऐकत नसेल तर का ऐकत नाही? बघा काय ऐकत नाही बरं का, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल। आता का ऐकत नाही हे मी कसं सांगू शकतो, पण आम्हाला एक शंका आहे की बाबा आम्ही शिवसेनेचे आहोत आणि ते राष्ट्रवादीचे आहेत म्हणून कदाचित ऐकत नाही का काय, असा आम्हाला प्रश्न आहे। कारण पहिले स्टार्टिंगला जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हा ते ऐकायचे, आता एक थोड्या दिवसापासून आमच्या असं लक्षात आलंय की ते आमचं ऐकत नाहीत। मग त्यांना बाहेरचं कोणी, त्यांच्या पक्षातला वरिष्ठ कोणी सांगतंय की काय, ही आम्हाला पण शंका आहे आणि लोकांना पण शंका आहे। बरं आम्ही त्यांना काही घरचं काम सांगत नाही की बाबा आमच्या घरी काही काम करा, आम्ही जनतेचंच काम सांगतोय त्यांना। आता हे ढाप्याचं काम आमच्या घरचं आहे का? लोकांचंच आहे, बरोबर ना, की आमचं आहे। बरं आम्ही त्यांना सांगतोय तर त्यांनी लावलं पाहिजे। बरं शासनाचे पैसे येऊन पडले त्यांच्या खात्यात, फक्त ते त्यांना खर्च करायचे, संबंधित डिपार्टमेंटनी पैसे ट्रान्सफर केलेले आहेत। हे का ग्रामपंचायत असं का करते की बाबा समजा तुमचा पक्षाचा वाद असेल किंवा पक्ष असेल, विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष, परंतु यामध्ये नागरिकांना किंवा ग्रामस्थांना का वेठीस धरलं जाते? हा काय झालंय, आमच्या सगळ्या त्यांना की वाटते बाबा हे काम करतायत मग यांचं नाव होईल का काय, आपल्याला कोण डॉमिनेट होईल का काय, या सगळे म्हणतात। हे जे राजकारण ते करतायत या सगळ्यांचा जो फटका आहे हा सर्वसामान्य जनतेला पडलाय। आमच्या राजकारणाचा आहे ना तोटा व्हावा हे असं आम्हालाही वाटत नाही आणि आम्ही कधी करत नाही राजकारण। जरा काल ग्रामस्थांनी जी टीका केली त्या ग्रामस्थांचा रोष तुमच्यावर होता का? नाही, माझ्यावर असायचं कारणच नाही, मी काम करतोय, त्यांना माहित आहे मी काम करतोय, त्यांनी मला सांगितल्यावर मी ग्रामपंचायतला सांगितलंय आणि त्यांना मी पटवून देईल, त्यांना सांगेल। मी मागच्या वर्षी पण अर्ज दिलाय, मागच्या वर्षी मीटिंग मध्ये आमचं ठरलं आहे की पुढच्या वर्षी आपण वेळेत लावू, तसं ठराव झालाय, तुम्ही या ग्रामपंचायतला तुम्हाला दिसेल। मग का नाही लावले यावर्षी? आता ते त्यांना विचारा तुम्ही का नाही लावले। 4 वर्ष लावले नाही, का नाही लावले? 4 वर्ष लावले नाही, त्याच्या आधी 2019ला मला वाटलं लावले होते, त्याचे माझ्याकडे फोटो पण आहेत। 2019ला संबंधित त्यावेळेस छपावी डिपार्टमेंट लावायचं, त्यावेळेस काय होतं की छपावी डिपार्टमेंट किंवा जिल्हा परिषद पूर्ण तालुक्याचं किंवा
जिल्ह्याचं क्लब टेंडर करायचं आणि एकाच माणसाला ते टेंडर द्यायचं. त्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की ढापे वेळेत लागले जात नाही, म्हणून त्यांनी पुढच्या वर्षापासून काही ग्रामपंचायतला पैसे ट्रान्सफर केले की जेणेकरून काय होईल, ग्रामपंचायत स्थानिक प्रश्न आहे, लवकर वेळेत ढापे लावतील, वेळेत पाणी अडवलं जाईल आणि जे वाहून जाणारं पाणी आहे त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. पण घोडेगाव ग्रामपंचायतीला अपवाद ठरली. घोडेगाव ग्रामपंचायतीने एकदाही ढापे लावले नाहीत, पैसे येऊन पडलेत. म्हणजे कुठेच तरी शासनाने जे धोरण घेतलंय चांगलं शेतकऱ्यांच्या, ते यांनी अवलंबलं नाही. आता का अवलंबलं नाही तुम्ही त्यांना विचारत बरं होईल. बरं, रोष नक्की कोणावर आहे? ग्रामपंचायत सदस्यांना तुमच्यावर नाही का रोष? नाही ना, त्यामध्ये तुम्ही नाहीत का? मग आता नाही, त्यांनी रोष जर केलं असणार बाबा, मला. ग्रामपंचायत लोकांचा रोष सदस्य आमच्यावर सगळे म्हणजे वेगळा शब्द वापरून त्यांनी टीका केली. बरोबर आहे का? त्यांचा रोष आमच्यावर पण असणार. शेवटी त्यांनी आम्हाला मतं दिलीत, कशासाठी दिलीत? जनतेचं सेवा करण्यासाठी किंवा लोकांची कामं करण्यासाठी. आणि ती जर आम्ही करत नसेल, आमच्याच्याने होत नसेल, तर ते जे बोलतात ते बरोबरच आहे. का होत नाही तुमच्याकडून? आता सांगितलं ना आम्ही तुम्हाला, जे ते काही इंटरनल राजकारण आहे असं आम्हाला वाटतंय बरं का. म्हणजे त्याच्यामुळे होत नाही. काय होतंय, समजा आता आमचे बाकीचे पण शिवसेनेचे सदस्य आहेत ना, त्यांनी पण काही काम सांगितले की होतच नाहीत. पुढचं सांगितलं जातं. आता आमच्याकडे अजून 2 प्रश्न आहेत. एक बिबट्याचा प्रश्न आहे. आम्ही एक पळस ठिकाणी या ठिकाणी लाईट मागतोय. गेले 5-6 महिन्यापासून आमचा विषय चालू आहे. त्याचं एकदा एस्टिमेटलाही पत्र दिले, अजून एस्टिमेट आलं नाही. आणि त्या दिवशी मी म्हटलं आता एस्टिमेटला पत्र दिलंय, आता त्याची जरा चौकशी करायची होती. आवक जाऊक शोधलं तर ते आवकला पत्रच नाही. मग आता त्यांचा एक पळस ठिकाणचा प्रश्न असेल, तो अजून राहिलेलाच आहे. तिथे पण आता लवकरात लवकर लाईट लावायची आहे. पण आता हे ग्रामस्थ आहेत, आता सदस्यांचंच ऐकत नाही. म्हणजे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचं कसं काय होणार? मग आता त्यांना वाली कोण? काय आता हाच प्रश्न आम्हालाही पडलाय. त्यांनी करायचं काय? आता त्यांनी काय करायचं नाही, त्यांनी आता आम्ही करू त्यांचं काम. ढापे आपण लवकरात लवकर लावू. आणि असे काल उपसरपंच पण बोलले ढापे लावू म्हणून, परंतु 4 वर्ष का नाही लावले मग? आता हा प्रश्न आहे ना, तुम्ही ग्रामपंचायतला विचारलं तर बरं होईल. आम्ही आमचं काम केलं, आम्ही त्यांना सांगितले बाबा ढावेला. या वर्षी सुद्धा आम्ही त्यांना एक माणूस सुचवला. आपले गोनवडीचे जे बंदर आहे तिथं ज्या दिवशी ते ढापे लावत होते, मला ते दिसले. मी त्या लोकांना विचारलं बाबा तुम्ही याल का, लावाल का? ते म्हणतील आम्ही लावून देऊ. मग त्या दिवशी आमची मासिक मिटिंग होती. त्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं बाबा असे असे व्यक्ती आहेत, तुम्ही चौकशी करा, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं ढापे लावून घ्या. आता तुम्ही म्हणता की इथं पक्ष आहेत 2, शिवसेना आणि राष्ट्रवादी. तर राष्ट्रवादी म्हणजे कोणतरी त्यांना कोणतरी सांगतंय, मी नक्की कोण सांगतंय? तुम्हाला काय म्हणायचं? बघा, अशी आम्हाला शंका आहे आणि लोकांना आहे. आता जर आम्हाला परफेक्ट नाव माहिती असतं, कोण आहे? नाही आम्हाला नाव माहिती असतं. अदृश्य शक्ती आहे का घोडेगावातली? नाही, शक्ती नाही, असेल कोणतरी त्यांचं वरिष्ठ. आता आम्हाला माहिती असेल, आम्ही तुम्हाला नाव सांगितलं असतं. आता कोण करतंय काय करतंय, तुम्ही जरा पत्रकार आहे, तुम्ही जरा सुचवलं, तुम्ही जरा शोधलं, आम्हाला सांगितलं तर बरं होईल. कोण सांगते म्हणजे तुम्हाला? नाही, त्याची कल्पना नाही. मग आता कसं काय नागरिकांना कसं काय? आता पुढे आता नागरिक बोलले का बाबा आंदोलन करणार म्हणून, आणि हे तुमच्या वॉर्डातलं काम आहे ढापे बसवायचं, किंवा 5 नंबर वॉर्डामध्ये आहे आणि 6 नंबर वॉर्डामध्ये आहे. 5 नंबर आणि 6 नंबर दोन्ही वॉर्डाच्या मध्यंतरी आहे. मग आता 5 नंबर त्याचा फायदा दोन्ही वॉर्डाचे शेतकऱ्यांना आहे. 5 नंबर वॉर्डाचे पण सदस्य आहेत, त्यांच्यावर टीका टिप्पणी होती ग्रामस्थांकडून आणि शेतकऱ्यांकडून, आणि सर्व ग्रामपंचायतचे सर्व सदस्यांवर टीका होती. नक्की आता कोणावर नक्की टीका होती? 5 नंबर वॉर्डच्या सदस्यांवर होती की 6 नंबर वॉर्डामध्ये? पहा, त्यांचा रोष सर्वांवरच असणार. त्यांची अपेक्षा आमच्या सर्वांकडून आहे की बाबा वेळेत ढापे लागले पाहिजे आणि पाण्याचा त्यांना उपयोग. कारण जळ त्यांना बसते, पाणी त्यांना नाही, पिकं त्यांची जळून जात आहेत, तर ते ओरडणारच ना आमच्या. आता काल ग्रामपंचायत ग्रामस्थांनी जे काल मुलाखत घेतली ग्रामस्थांची आपण, किंवा त्यांनी रोष व्यक्त केला, तर हे तुमच्या वॉर्डामध्ये असल्यामुळं तुमच्यावर रोष येतोय किंवा अमोल काळेंवर रोष येतोय, कसं काय यामध्ये? नाही ना, रोष हा सर्वांवर असणार. मी तेच म्हणते, 5 नंबरचे सदस्य काय आणि 6 नंबरचे सदस्य काय, दोघांवरही रोष असणार. नाही, हेच आहे. परंतु घोडेगाव ग्रामपंचायत, आता हे 5 नंबर 6 नंबर वॉर्डाचं पण आहे, परंतु घोडेगावमध्ये पाहिलं त्या अनेक कामं अजूनही प्रलंबित आहेत. घोडेगाव ग्रामपंचायत म्हणजे आता वॉर्ड क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं, तिथंही रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. जलजीवन मिशनच्या कामामुळे तिथं रस्त्याचा प्रॉब्लेम झालाय. बरीच लोक आरडाओरडा करतात, म्हणजे वॉर्डात, तरी ग्रामपंचायत त्याकडे लक्ष देत नाही त्या रस्त्यांकडे. बरोबर आहे बरं का, तिथल्या लोकांचा आरडाओरडा आहे. आता जलजीवन तुम्ही म्हणाल तर आता रोड खराब झाला, काम करताना थोडाफार रोड खराब होणार, पण तो रिपेअर केला जाईल परत. नाही, पण आता किती दिवस झाले त्याला? किती दिवस वगैरे वेळ वगैरे काय आहे का नाही?
आता जवळजवळ मला वाटतं 5-6-7 महिने झाले असेल त्या रस्त्याचं ते काम चालू आहे ते. रस्त्याचं काम नाही रस्त्याचं काम चालू होते, जलजीवन मिशनचं काम चालू नाही होतं. रस्त्याचं ते आता परंतु त्या रस्त्या आता 6 महिने झाले नाही. घोडेगाव ग्रामपंचायत नियोजन व्यवस्थित करत नाही का? आता तुम्ही मासिक नाही, मिटिंगला असता, दर मासिक मिटिंगला तुम्ही असता नियोजनाच्या मीटिंग मध्ये, मग त्या मीटिंग मध्ये असं नियोजन व्यवस्थित होत नाही का ग्रामपंचायत? आता काही विषय असे होतात, बरेच विषय असे आहेत की ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंगला ठरलं जातं आपल्याला करायचंय आणि नंतर कुठं काय माशी शिकती की नंतर ते काम पुढे पुढे ढकललं जाते, असे काही विषय आहेत. असं ग्रामपंचायत का वेठी जाते नागरिकांना? आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा, अशी माझी विनंती आहे, सर्वांच्या वतीने माझी विनंती आहे, हे प्रश्न सर्व तुम्ही त्यांना विचारा. मला उत्तर कळलं नाही, आम्हाला उत्तर कळेल. नाही ह्या नियोजनामध्ये ज्या वेळेस ग्रामपंचायतची मिटिंग आहे त्या नियोजनामध्ये आपण असता, आपण सदस्य आहात. आम्ही सुचवतो ना, आपण प्रोसिडिंग पाहू शकता, आम्ही सुचवतोय काय बोलतोय काय नाही सगळं प्रोसिडिंगला आहे ना. तुम्हाला अधिकार आहे तो घेण्याचा. प्रोसिडिंग नुसार काम होत नाही का? हा काही कामं नाही होती प्रोसिडिंग. कारण काय मग? आता काय कारण आहे तुम्ही त्यांना विचारा ना, मी कसं सांगू शकतो? मी तुम्हाला मागाशी सांगितलं की काहीतरी बाबा राजकारण आहे असं वाटते की बाबा सर्वांचं ठरते करायचं आणि नंतर 2 दिवसांनी ठरते की बाबा नाही ते असं नाही ते तसं नाही ते असं. मग ह्यात मध्ये काय होतंय, समजा जे काही ग्रामसेवक आहेत त्यांची थोडी अडचण होती, त्यांनाही कुठंतरी राजकीय प्रेशर येते की काय असं वाटतंय आम्हाला कधी कधी. असंही चर्चेतून समजतंय की ग्रामपंचायतमध्ये पण अशी परिस्थिती आहे की वेळेला भाऊ एकत्र होतात. म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की गोडेगाव, समजा गोडेगावमध्ये तुम्ही आहेत, आडनावांचे आहेत, काळे आहेत, ते वेळेला एकत्र येतात असे चर्चा आहे गावामध्ये. काय आहे त्याबाबत काय? आता ही तुमच्या कानावर चर्चा आली ना, ते आमच्या गावावर आहे, पण असं काही नाहीये कोण एकत्र होते कोण नाही होते असं काही नाही. इतर समाजाचे जे सदस्य आहेत ते आणि तुम्ही सदस्य यामध्ये जरा काय तफावत आहे किंवा काहीतरी? नाही तसं काही वेगळं पण आहे काहीतरी, वेगवेगळे सर्वांना तिथं वेगवेगळा संसार आहे का असं काही? नाही वेगळा संसार वगैरे एकत्र आहे सगळे, कोणी काळे असू किंवा अजून दुसरे कोणी आडनावाचे असू, तसं काही नाही. तसं काय नाही. का मग असं या कामामध्ये शेतकऱ्यांना असं हे केलं जाते? आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. मी वारंवार तुम्हाला तेच सांगतोय की हा प्रश्न तुम्ही ग्रामपंचायत प्रशासनाला विचारा की बाबा हे लोक, हे जे सदस्य आहेत हे मागणी करतायत याची तुम्ही पूर्ण का करत नाही का, यांची मागणी चुकीची आहे ते तरी त्यांनी मला सांगावं की आम्हाला सगळ्या सदस्यांना सांगावं. पण उगीच शिवसेना राष्ट्रवादी असे जर करत बसले त्याचा सगळा इफेक्ट लोकांवरती होईल आणि सगळ्या लोकांचा तोटा होईल. तसे तुम्ही मगाशी म्हटले तसे बाजारपेठेचे अजून प्रश्न आहे, काही ठिकाणी अतिक्रमण आहेत. आता गावातली आपण समजा मुताऱ्यांची परिस्थिती पाहिली ते एकदम दैनंदिनी आहे. तुम्ही एकदा जा गाव मुताऱ्यांची व्हिडिओ शूटिंग घ्या, पहा त्याची लोकांना काय, लोकांची किती दिवस मागणी आहे की तुम्ही त्या सगळ्या व्यवस्थित केलं पाहिजे, ते काही करतच नाहीत. आता आपण पाहिलं की आपल्यासोबत तू विचार ना, तुम्हाला असा एखादा अनुभव की तुम्हाला का डावललं की म्हणजे डावललं जाते? आता राष्ट्रवादी शिवसेना असं राजकारण केलं जाते असं तुम्ही मागाशी बोलले, तर असं एखादं उदाहरण सांगता येईल का तुम्हाला? येईल बरं का, फक्त तुम्ही आता कुणाचं उदाहरण आहे आणि कसं आहे फक्त नाव नका विचारू, मी सांगतो तुम्हाला उदाहरण. सांगा. नवीनच आमचं इलेक्शन झालं होतं आणि सगळं सुरळीत काम चालू झालं. काम चालू झाल्यानंतर गावातील आपला एक समाज आहे, त्यांचं एक समाज मंदिर आहे आणि एक मंदिर आहे, तर त्यांच्या मंदिराची नोंद होती आणि समाज मंदिराची नोंद होती. तर झालं असं, ते समाज मंदिर काही कुठं कमर्शियल वापरत नव्हते, भाड्याने देत नव्हते, काय नाही. ते फक्त आपलं समाज मंदिर जे देवस्थानचे काही कार्यक्रम असतील छोटे मोठे त्यासाठी वापरलं जायचं. तर त्या समाजाची अशी मागणी होती ग्रामपंचायतकडे की बाबा त्यांचा जो कर आहे तो माफ करावा. तर गेले 10-12 वर्षापासून ते पाठपुरावा करत होते, लेखी निवेदन त्यांनी दिलं, पण त्यांना नेहमी एवढी उत्तरं दिली की बाबा तुम्ही यांना भेटा, तुम्ही त्यांना भेटा, मग ते कमी होईल तुमचे पैसे, आपण असं करू, अशी उडवडी ती बऱ्यापैकी उत्तरं देत होते. आमचं नव्यानेच इलेक्शन झालं. एक दिवस मी सहज गावात दुकानात बसलेला असताना ही गोष्ट आमच्या कानावर पडली. तर मग त्यांनी आम्हाला बोलवलं की बाबा आमचा असा विषय आणि आमचा तो निधी, आमचा जो कर आहे तो माफ झाला पाहिजे आणि तसं शासनाचं परिपत्रक पण आहे, अशी त्यांनी आम्हाला माहिती दिली. तर मला त्याबद्दल त्यावेळेस काही माहिती नव्हतं. मी त्यांना 2 दिवसाची वेळ घेतली, म्हटलं मला 1-2 दिवस वेळ द्या, मी तुम्हाला काय ते सांगतो, माफ होईल किंवा नाही होईल. मग माहिती घेतल्यानंतर मलाही कळलं बाबा असं परिपत्रक आहे. मग त्यांनी पुन्हा मासिक मिटिंगला आमचा अर्ज केला. मग सर्व आम्ही सदस्यांनी मिळून निर्णय घेतला की बाबा त्या परिपत्रकानुसार यांची जी काही कर आहे तो आपण माफ करू म्हटल्यावर सगळ्यांच्या सहमतीने ते माफ झालं. ते माफ केल्याबद्दल त्या समाजाच्या वतीने मी सर्वांना धन्यवाद देतो.
त्यांचा जो 10-12 वर्षाचा प्रश्न होता तो सुटून गेला. निकाली पण तो सुटणं गेल्यानंतर त्यांना कळलं बाबा कुणी केलं, यांनी केलं त्यांनी केलं, असे श्रेयवादाच्या याच्यात त्यांना काय वाटलं बाबा आम्हीच केलं. आता हे काय मी काय केलं नाही, आम्ही सगळ्यांनी सदस्यांनी मिळून केलं. एकट्या मनोज काळेंनी काय ते केलं नव्हतं. तर मग ते त्यांना म्हणायला लागले तुम्ही आम्हाला सांगायचं, आम्ही केलं असतं, तुम्ही कशाला त्यांच्याकडे गेले, ते वेगळ्या पक्षातले, ते असे तुम्ही त्यांच्याकडे कशाला जायचं, आम्ही तुमचं बाकीचे काम असलं तुम्ही आमच्याकडे येता. त्यांना प्रेशराईज करायला लागले. मग त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही म्हटलं आता जाऊ द्या, आता त्यांचं नाव घेण्यात हे नाही आणि कोण त्यांना म्हणत होते येते नाही, आम्ही आपल्या कामाकडे लक्ष देऊन काम आमचं तेव्हापासून चालूच आहे. पण अशाही घटना घडतात की बाबा ते कुठेतरी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात शिवसेनेला. आता त्यानंतर आपण आपल्यासोबत आहेत ग्रामस्थ जोडगे दादा आहेत, दादाभाऊ जोडगे आहेत. तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांना हे या वार्डाचे सदस्य आहे मनोज काळे, त्यांचं काम कसं वाटतंय, काय आहे काम? मनोजचं काम खूप चांगलं वाटते. ज्या वेळेस मी मनोजला आमच्या ग्रामस्थांची कामं सांगितली, त्यांनी मोठ्या कौशल्याने ती ग्रामपंचायत पर्यंत पोहोचवली, सदस्य सरपंच ग्रामसेवक यांच्यापर्यंत पोहोचवली. पण त्याची ग्रामपंचायतनी तिथे अजिबात दखल घेतली नाही. मग मला एक असं म्हणायचंय, आम्ही शिवसैनिक आहेत, ते राष्ट्रवादी आहेत, पण आम्ही कधी मतभेद केला नाही. राष्ट्रवादी जरी असेल, आमच्या मनासारखा असेल तर आम्ही त्यांची कामं केलेली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी काय दुबगलेली दोन्ही पक्ष नाहीत. मग असं राष्ट्रवादी आणि शिवसेना असं राजकारण करून नागरिकांना वेठीस धरलं जाते? हो, ग्रामपंचायतकडनं हे मी स्पष्ट सांगणार आहे. आणि मला कुठेही बोलवा, मी त्या ठिकाणी माझी हीच उत्तर असणार. आमच्याकडनं काही चुकतं का? आम्ही ग्रामपंचायत सदस्य, आमचा मनोज काळे याला वारंवार सूचना करतो, बाळा इथं असं करायचे, बाळा तिथं तसं केलं तर आपल्या शेतकऱ्यांचा सर्व फायदा होईल. पण ज्या वेळेस सूचना मांडल्या त्याने ते ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्याचं निवेदन दिलं, पण ग्रामपंचायत त्या निवेदनाला प्रतिसाद देत नाही. मग काल तुमचा रोष होता ग्रामपंचायत सदस्यांवर, हो, ग्रामपंचायतवर. मग ते नक्की कोणत्या सदस्यांवर? त्यामध्ये मनोज काळे पण येतात? आता तसं पाहिलं सर्व सदस्य मनोज काळे सर्व, त्याच्यात मनोज काळे पण आलेला आहे. मी कोणावरही नाव घेऊन माझा रोष उत्पन्न केलेला नाही मी, किंवा बोललो नाही. पण ज्या वेळेस मी माझ्या ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे असेल, अमोल काळे असेल, सर्वांना मी देतो, माझ्या पद्धतीने मी सांगतो, बाबा रे इथे हे काम व्हायला पाहिजे, बाबा रे तिथे ते काम व्हायला पाहिजे. आम्ही तुम्हाला निवडून देतो म्हणजे काय नुसतंच ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहू नका. तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्याची जनतेचं काम कराल त्यावेळेसच तुम्हाला आम्ही मोठे मानू. जोपर्यंत तुम्ही कोणाचीही कामं करत नाही, तिथं कोणी येऊ, स्त्री येऊ पुरुष येऊ, त्यांची तुम्ही कामं करावं. तुम्ही कामं केलं तर तुम्हाला समाजामध्ये मान, नाही तर तुम्हाला समाजामध्ये मान नाही. पण आमच्याकडे असं नाही, हा शिवसेनेचा आहे आणि तो राष्ट्रवादीचा आहे असा मतभेद आमच्याकडं नाही. पण यांनी आमची ग्रामस्थांची कामं करावी एवढीच या ग्रामपंचायत सदस्यांजवळ आमची मागणी. काल तुम्ही एका सदस्यावर टीका केली काल? हो केली, करतच नाही काही. कोण करत नाही? ग्रामपंचायत सदस्य. कोणता? आता मी त्या कालही नाव नाही सांगितले त्याच तुम्हाला, आणि आजही नाव सांगू शकत नाही. कारण का सांगून जर तुम्ही ऐक, आणि एकही साहेब मी स्पष्ट सांगतो, आज जरी तुम्हाला निवडून दिला असेल मागच्या पंचवार्षिक, पण परत पुनरावृत्ती त्या व्यक्तीला मी निवडून देऊ शकत नाही. मी माझ्या संपूर्ण या परिसरातल्या जनतेला सांगणार आहे, यांनी आपली कामं केली नाही तर त्याला निवडून द्यायचा आपला अधिकार नाही, पुढील काळात द्यायचं नाही. ज्या वेळेस मी त्यांना प्रश्न सांगितलेले माझ्या शेतकऱ्याची, माझ्या माता भगिनींच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आमच्या दूर होत नाही. आपल्यासोबत आता दादासाहेब जोडगे होते, त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मनोज काळे यांच्यावर त्यांचा कोणताही ग्रामस्थांचा रोष नाही, उलट मनोज काळे यांचं काम चांगलं आहे,
त्यांची कामं ग्रामस्थ त्यांच्याकडे कामं सांगतात आणि मनोज काळे हे ग्रामपंचायतला निवेदन देतात त्याचं किंवा सुचवतात कामं त्यांना सांगतात, ग्रामपंचायतमध्ये सांगतात मिटिंगला. परंतु मनोज काळे यांच्यावर कुठलाही ग्रामस्थांचा रोष दिसत नाही. परंतु घोडेगाव ग्रामपंचायतमधील एका सदस्यावर त्यांचा ग्रामस्थांचा रोष आहे. दादासाहेब धोडगेंचा रोष आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो रोष त्या सदस्याचं नाव ते सांगत नाही. याचं कारण असं की काम पूर्ण पुढे काम त्यांना करायचे आहेत, ते कामं अडू नये म्हणून त्यांचं. त्यामुळे ग्रामपंचायतींना विनंती आहे की ग्रामपंचायतनी या कामांकडे, नागरिकांच्या कामांकडे लक्ष देऊन ते व्यवस्थित आणि सुरळीतपणे काम करून घेणं गरजेचं आहे. भीमाशंकर टाइम्ससाठी किशोर वाघमारे, घोडेगाव.